वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सुख में दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई, दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई, सुख में स्मरण किए तो दुःख काय को होय, असं संत कबीरदास आपल्याला सांगतात. माणूसा सुखात कधीच परमेश्वराचं नाव घेत नाही. सुख आलं तो मजेमध्ये राहतो, पण दुःख आल्यावर मात्र परमेश्वराला आठवतो, परमेश्वराचं नाव घेतो तो. त्यामुळे कबीरदास म्हणतो की सुखामध्ये सगळेजण, दुःखामध्ये सगळे स्मरण करतात, परंतु दुःखामध्ये कोणीही करत नाही, सुखामध्ये कोणीही करत नाही. आणि सुखात जर स्मरण केलं आपण तर ते दुःख कशाने येईन आपल्याला, परंतु तसं होत नाही. दुःख हे येतच असतंय, सुख फार कमी येते. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख येते पर्वता एवढी. सुख तो है छाव ढलती, आती है जाती है, दुःख तो आपणा साथी. दुःख मात्र आपल्याला नेहमी आपल्यासोबत असते. तर मायबाबा बघा, ज्यावेळेस राजूशी यज्ञ करायचा होता, तर राजूशी यज्ञ करायचा होता, तर मग राजूशी यज्ञ करायचा असल्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना मग सांगितलं की सगळ्या लोकांना तुम्हाला जिंकवावं लागेल, सगळ्या राजाला मांडलिक करावं लागेल, तर राजूशी यज्ञ करावा लागतो. ते म्हणजे ठीक आहे, आपण करू, प्रयत्न करू. मग त्यानं प्रयत्न केला, आणि पण एक राजा राहिला, तो राहिला जरासंध. तो राजा मग त्याच्या श्रीकृष्ण महाराज म्हणले त्याला तसं नाही मारता येणार, त्याला भीमाच्या हातानं मृत्यू आहे त्याचा, त्याचा मृत्यू भीमाच्या हाताने. परंतु भीम आम्ही तिथं जाऊन मारावं लागेल त्याला. तर मग भीम, अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराज हे ब्राह्मणाचा वेश घेऊन मगधला गेले. मगध नावाचा देश होता त्याचा. आणि त्या मगधला गेल्यानंतर त्यांनी मग ब्राह्मणाचा सत्कार केला त्यानं, आणि म्हणलं की बाबा काय ब्राह्मण बाबा तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले आम्हाला वचन द्या अगोदर. ते म्हणजे वचन घ्या. मग ते म्हणले की आम्हाला तुम्ही आमच्या तिघ आहेत, आम्ही तिघापैकी कोणासंग बी तुम्ही मल्लयुद्ध खेळा, एवढंच आम्हाला दान द्या. ते म्हणलं ठीक आहे चालेल आहे, पण तुम्ही तर ब्राह्मण नाही तुम्ही ब्राह्मण असं दान मागू शकत नाही. मग तुम्ही ब्राह्मण नाहीत, पण मग कोणीच मग तुम्ही सांगा. तर श्रीकृष्ण महाराजांना त्याला म्हणले अर्जुना, हे म्हणले जरासंध राजा, संसारी श्रीकृष्ण सौरी, संसारी हसून बोले श्रीकृष्ण सौरी, पांडुपुत्र हे निर्धारी भीमार्जुन दानपा. हे राजे, मी संसारी श्रीकृष्ण आहे, आणि हे दोघंजणं भीम आणि अर्जुन हे पांडूचे पुत्र आहेत. ते म्हणलं ठीक आहे, असू द्या, तुम्ही कोणी बी तुम्ही मागितलं आहे तर तुम्हाला बिलकुल देणार मी. आणि मग ते काय झालं, मग ते म्हणलं कृष्णासंग तर मी लढत नाही, कृष्ण काय माझ्या लायकीचा नाही, अर्जुन बी माझ्या लायकीचा नाही, थोडाफार लायकीचा आहे तर भीम आहे. मग भीमासंग मी लढतो. आणि त्याने भीमाची म्हणजे निवड केली, आणि भीमाचं आणि त्याचं युद्ध सुरू झालं. मायबाप गदा युद्ध सुरू झालं. आणि मग गदा युद्ध सुरू झाल्यावर तो ऐकायला तयार नाही. जरासं वयानं जास्त होता तो. भीम हा तरुण होता, तरी बी त्या तरुण भीमाला तो ऐकायला तयार नाही, दबायला तयार नाही. आणि मग भीमानं काय केलं, त्याला असं चिरलं, म्हणजे दोन्ही पायात ठेवलं, दुसऱ्या पायानं हातानं दुसरा पाय उचलला, त्याला चिरलं आणि टाकून दिलं तरी ते जुटू लागलं. ह्या जुटण्याचा काय विषयाचा मायबाबा. हा जो जरासंध ज्यावेळेस जन्माला होता त्यावेळेस त्याची 2 छकलं जन्मली होती, एक नव्हतं, ते 2 छकलं जन्मले. मग आता घरचे म्हणले काय बाबा हे भूत जन्मलं या बाईला, आणि मग राजाला भूत जन्मलं. आणि ते मग भूत काय केलं, ते 2 छकलं एका म्हणजे याच्यावर टाकून दिले, उकरड्यावर टाकून दिले. आणि मग उकरड्यावर ते राहिले छकलं. आणि मग तिथं जरा नावाची देवी आली, आणि जरा नावाच्या देवीनं
त्याला सांधलं एक केलं आणि मग त्याच्यामुळं त्याचं नाव जरासंध असं ठेवलं होतं आणि मग ते जरा नावाच्या देवीनं सांधलं होतं म्हणून त्याला जरासंध असं नाव ठेवलं आणि मग तो जरासंध जो आहे तो त्याला काही भीमाला काही मरायला ते सांधल्यामुळं ते म्हणजे देवीच्या हातचं होतं ते तर सांधल्यामुळं ते पुन्हा येऊ उठू लागलं आणि मग काय झालं मायबाबा भीम जर्जर झाला काय झाला भीम जर्जर झाला हातबल झाला म्हणलं आता काय करावं याला चिरलं कापलं तरी हे पुन्हा येऊन मिळाले आणि पुन्हा युद्ध करायला माझ्या संग आता काय करू मग त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं असं आहे मायबाबा जेव्हा आपल्याला दुःख होईल ना तेव्हाच आपण देवाकडे पाहतो सुखात का असतच नाही तर त्याला त्याच्या ताकदीचं हे होतं ना अभिमान होता भीमाला त्याच्याजवळ जे शौर्य होतं त्या शौर्याचा अभिमान होता पण शौर्याचा अभिमान जो होता तोपर्यंत त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं नाही त्याची याचना केली नाही पण ज्यावेळेस त्याचं शौर्य संपलं त्याला वाटलं आता काही करू नये आता मी मेल्याशिवाय राहत नाही आणि मग त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं सुख में स्मरण सब करे दुःख में करे न कोय आणि सुख में स्मरण किया तो दुःख काय को होय असं कबीरदास उगाच म्हणले का नाही याच्याचमुळं कबीरदास म्हणले की दुःखात सगळे स्मरण करतात देवाचं परंतु सुखात कोणीही करत नाही याला जो अभिमान होता ताकदीचा गर्व होता तोपर्यंत त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं नाही परंतु जेव्हा तो जर्जर झाला तर जर्जर झाल्यानंतर मात्र त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं श्रीकृष्ण महाराजांनी एक काडी घेतली अशी चिरली एक अशी टाकली एक अशी टाकली आणि मग त्यानं तो संकेत पाहिला आणि त्याप्रमाणे त्याला चिरलं पुन्हा एकदा आणि एक छकरा इकडे टाकला एक छकरा इकडे टाकला तो उलटा चिटकाला पुन्हा मग उलटा चिटकाल्यामुळं तो मरून गेला गतप्राण मायबाबा असं आहे माणूस हा संसारामध्ये जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत परमेश्वराकडे बघतच नाही स्वतःलाच राजा समजत आहे आडो विजन वानस मी कोण नसती सदृश्य माया माझ्यासारखा कोणीच माणूस नाही असं म्हणते ते आडो विजन वानस मी कोण नसती सदृश्य माया 110 मोदीचे इथे ज्ञानही मिळते अनेक चित्त विभ्रांता मोह झाला समावता प्रसक्ता काम भोगीसू पतंती नरकेशीचो आणि असं म्हणणारे नरकात पडतात असं श्रीकृष्ण महाराज 17व्या अध्यायात म्हणतात मायबाबा तर असं आहे जीव हा आपल्या सुखामध्ये परमेश्वराकडे पाहतच नाही आणि कोणालाही मानत नाही आपण स्वतःलाच मोठा मानतो आढो भिजन मानसती कोण नसतेच सदृश्य माया असं म्हणतो तो 110 मी यज्ञ करीन मी ताप दे तर मीच दान देईन माझ्यासारखा कोणीच मोठा नाही असं म्हणतो तो मग भीम जेव्हा जर्जर झाला तेव्हा त्यानं श्रीकृष्ण महाराजाकडे पाहिलं श्रीकृष्ण महाराजानं त्याला एक युक्ती सांगितली त्या युक्तीनुसार तो वागला आणि त्याप्रमाणे मायबाबा आपल्याला देखील परमेश्वर इथं येतात आपल्याला या संसार सागरातून सुटून जाण्याची युक्ती सांगतात परंतु आपण ती युक्ती मानत नाही तर आणि संसारात जर्जर होतो आणि संसारात जर्जर झाल्याशिवाय आपण परमेश्वराचं ध्यान करतच नाही पण जेव्हा जर्जर होतो तेव्हा मात्र परमेश्वराचं नाव नक्कीच घेतो आपण मायबाबा त्याचमुळं ते काय म्हणतात कबीरदास म्हणतात की दुःख में स्मरण सब करे सुख में करे न कोय आणि सुख में स्मरण किया तो दुःख काय को होय तर मायबाबा सुखात देखील तुम्ही स्मरण करा देवाला विसरू नका अशीच एक विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे देवल ऑफिशियल चॅनल आहे हे गीताचं म्हणजे गीताशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे जर तुम्हाला आवडलं मायबापू हे चॅनल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हाईपचं बटन आलेलं आहे आपल्याला हाईप बी करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो दंडोत प्रणाम